नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे जिचं नाव आहे सुरमई फ्राय। जी करणार आहोत त्यासाठी प्रथम मॅरिनेशन करून घेणार आहोत। ज्यासाठी लागणारं साहित्य लिंबू, चवीनुसार मीठ, हळद, अद्रक लसूण पेस्ट आणि सुरमई। आता आपण सुरमईला चवीनुसार मीठ, हळद आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ते जरा मिक्स करून घेऊया। नॉर्मली सर्वजण कोकम वापरतात, पण आपण लिंबू पिळून लिंबाच्या रसामध्ये आपण सुरमई फ्राय करणार आहे। आणि अजून पण काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ज्या आपल्याला नेहमी घरी अवेलेबल जे पीठ असतं त्याच्यानेच आपण बनवणार आहे। ते नॉर्मली सर्वजण कुठे रवा किंवा चण्याचं पीठ, कुठे तांदळाचं पीठ लावून किंवा मैदा लावून बनवतात, पण आपण नॅचरल आणि एकदम ह्याच्यामध्ये बनवणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ त्याच्यामध्ये। आणि हे मॅरिनेशन मुरण्यासाठी आपल्याला 1 तासभर हे ठेवायचं आहे सुरमई सगळा मसाला लावून, आणि त्याच्यानंतर मग फ्राय करण्यासाठी घ्यायची। चला तर मग सुरमई फ्राय करायला घेऊया। जी आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवली होती 1 तासासाठी, ती आता आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण घेणार आहोत ज्वारीचं पीठ, आणि घरगुती घाटी मसाला चवीनुसार, पीठ आणि मसाला एकजीव करून घेऊया चांगला। पीठ आणि मसाला एकत्र करून घेतला, चांगला एकजीव करून घेतला। आता आपण याला सुरमईला पीठ आणि मसाला लावून घेऊया। चांगल्या प्रकारे दाबून लावून घ्यायचा। चांगल्या प्रकारे असं दाबून लावायचं, म्हणजे पीठ चांगलं, मसाला चांगला बसतो आणि तो खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो। चला तर मग आपण सुरमई फ्राय करून घेऊया। आता मसाला होता तो सगळ्या सुरमई लावून घेतलेला आहे, आणि आता फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम होऊ द्या। बघा मसाला असा चांगल्या पद्धतीने दाबून असं सर्व सुरमईला लावून घेतलं। आता आपण फ्राय करायला घेऊया। तेलात आपण लसणाच्या 4 पाकळ्या टाकून घेऊया, जेणेकरून तेल एक वेगळाच फ्लेवर येतो।